देशातील साखरेच्या वाढत्या दरांवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। शिल्लक साखर चोरट्या मार्गाने पाकिस्तानसह शेजारील देशांना विकली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय। साखरेचे दर वाढत असतानाच आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक मोठा आरोप केलेला आहे। साखर प्रश्नाबाबत सखोल चौकशी करा, तसंच ही साखर चोरट्या मार्गाने पाकिस्तानसह शेजारील देशांना विकली जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। त्याला काही एक कारण नाही, कारण साधारणपणे मागणी आणि पुरवठ्याचा रेशो बिघडला तरच भाव वाढतात किंवा कमी होतात। इथं वर्षाची एकूण गरज आपली आहे 270 ते 75 लाख टन आणि प्रत्यक्षामध्ये गेल्या वर्षी जेव्हा साखर कारखान्यांचा सीझन सुरू झाला तेव्हा मागील वर्षाची 47 लाख टन साखर शिल्लक घेऊन सीझन सुरू झाला आणि गेल्या वर्षभरामध्ये इथेनॉलचं उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं। म्हणजे 291 लाख टन अधिक 47 म्हणजे 338 लाख टन साखर ह्या सीझनमध्ये आपल्याला उपलब्ध होती। आणि हे सगळं याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना त्यांनी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही। देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे असं केंद्र सरकार म्हणतं, त्यातली 25 लाख टन तर महाराष्ट्रातच आहे। मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली, पंजाब हरियाणाची कुठे गेली, कर्नाटकची आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली, आंध्रची साखर कुठे गेली? म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्यातल्या कारखान्यांनी जे काही रिलीज मेकॅनिझम होता तो स्वीकारलेला नाही आहे किंवा तो पाळलेला नाही आहे आणि त्याच्याबद्दल कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही। ह्या 48 लाख टन साखरेपैकी काही साखर व्यापाऱ्यांनी खरेदी करून दाबून ठेवलेली आहे आणि ते आता चढ्या दरानं विकून पैसा कमवत आहेत आणि काही साखर 3 महिन्यापूर्वी जेव्हा सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली ती बंदी तोडून ते शेजारी राष्ट्राबरोबर आपले जे काही खुल्या व्यापाराचे करार आहेत, बांगलादेश बरोबर आहे, नेपाळ बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर आहे, त्याचा गैरफायदा घेऊन चोरट्या मार्गानं साखरेच्या निर्यातीला बंदी असताना सुद्धा बाहेरच्या देशामध्ये पाठवून पैसा कमावलेला आहे।